तुम्ही हसालाच, खूप हसाल, म्हणाले वेडी आहेस ग ताई, तू खरंच वेडी आहेस. काय झालं माहिती आहे, आज इतका गोंधळ चालू आहे, खूप सारे ब्लाऊज चालू आहेत शिवायचे. ब्लाऊजांचाच गोंधळ आहे, तर कोणता गोंधळ नसतो आपल्या शॉपमध्ये आल्यानंतर. ब्लाऊज, कपडे, काटाकूट सगळी तेच गोंधळ असतो. गळा काप, हात काप, शोल्डर काप, सगळं चालूच असतं. त्याच्यामध्ये शिवता धागा चेंज केला. धागा चेंज केल्यानंतर बॉबिन केस जो आहे तो काढला आणि इथे ठेवला. बॉबिन बदलली, ड्रॉवरमध्ये बॉबिन ठेवली आणि दुसरी बॉबिन घालण्यासाठी घेतली बरं का. जसं की समजा ही ड्रॉवरमधली बॉबिन घेतली, पहिली बॉबिन ठेवली, बॉबिन समोर आहे, धागा मी इकडे मशीनला लावून ठेवलेला आहे, जसं की हा इथे लावलेला असतो तसा. ब्लाऊज शिवायचं आहे आणि बॉबिन केसच भेटत नाही, खाली पडलेला असता तर आवाज आला असता. इकडे फिर तिकडे फिर, सगळीकडे शोधलं, इकडे फिर तिकडे फिर करत करत सगळीकडे शोधू झालं. आणि मशीनच्या खाली शोधलं, इकडे शोधलं तिकडे शोधलं. भावनाला म्हटलं, अगं माझा बॉबिन केस कुठे गेला, मला भेटत नाही, असं कसं झालं, वेड्यासारखं का आज व्हायला लागले. तुम्हाला माहीत आहे बॉबिन केस कुठे भेटला? पहा, माझ्या वॉचच्या बेल्टला हा बॉबिन केस लब्बाड आहे, इथे हा लपून बसलाय, चिटकून बसलाय. आणि हा इथे, आणि मी बॉबिन केस कुठे गेला, पडलेला आवाज येत नाही, काय नाही, म्हणून मी शोधतीये. जेव्हा का हा मी इथे बॉबिन केस आहे हा पाहिला, इतके हसलो की अगदी पोट दुखेपर्यंत हसलो. असा हा लबाड बॉबिन केस आज लपून बसला होता आणि आमचं काम मात्र हा नसल्यामुळे रखडलं होतं. तुमची आहे का अशी एखादी वेंदळी सवय की कामाच्या घाईमध्ये आपलीच गोष्ट कुठे गेलेली आहे आपल्याला माहीत नसतं, आपण गावभर शोधतो आणि ते आपल्याजवळच असतं. म्हणतात ना, बगल में छोरा आणि गाव में ढिंडोरा. तसं तुमच्याशी कधी घडलंय का असा प्रसंग? सांगा मला कमेंट सेक्शनला.